नमस्कार मित्रांनो, आपल्या हिरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी परीक्षेसाठी सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाचे प्रश्न, संभाव्य प्रश्न आणि परीक्षेत गुण वाढवणारे 60 प्रश्नांचा प्रश्नसंच सोप्या भाषेत पाहणार आहोत. जर तुम्ही टी CTET, TIT, शिक्षक भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. तर चला मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या प्रश्नसंचाला. भाग 1, सामाजिक शास्त्र. प्रश्न पहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला? अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, आज्ञापत्र. आज्ञापत्र. दुसरा प्रश्न. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर करण्यात येतो? तर कोणत्या प्रणालीचा येतो? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, GPS. आता GPS याचा फुल फॉर्म काय आहे? तर फुल फॉर्म आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 3 नंबरचा प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? मोठा जिल्हा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर बघितलं तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अहमदनगर. अहमदनगर. आणि सध्याचं त्याचं नाव आहे काय आहे? सर्वांनाच माहिती आहे, अहिल्यानगर. अहिल्यानगर. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि सध्याचा करंटचा चेंज झालेला हा या जिल्ह्याचा काय आहे तर नाव आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि छत्रपती संभाजीनगर याचं अगोदरचं नाव आहे औरंगाबाद. हे सर्वांनाच माहीत आहे. ओके. तर याचं करेक्ट उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे तर या ऑप्शनमधून अहमदनगर. 4 नंबरचा प्रश्न. मिरज खटल्यात खालीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? बघा, मिरज कटमध्ये कुणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, राजेंद्र लाहिरी. राजेंद्र लाहिरी. 5 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना. तर सर्वांनाच माहिती आहे, करेक्ट उत्तर आलं असेल आतापर्यंत. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मे 1960 रोजी. 6 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? प्रार्थना समाजाचे नव्हते म्हणले आहे असं नाही, नव्हते. तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर. 7 नंबरचा प्रश्न. पंजाब राज्याचा राज्य पक्षी, पंजाब राज्याचा विचारलाय, कोणता आहे? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, बाज. म्हणजेच कोणता आहे? गरुड. हा त्यांचा राज्य पक्षी आहे पंजाब राज्याचा. ऑप्शन नंबर 2. 8 नंबरचा प्रश्न. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींचे वय डॅश डॅश वर्ष पूर्ण केलेले असावे? तर राष्ट्रपती पदासाठी जर निवड करायची असेल तर त्या व्यक्तीचे वय किती असायला हवे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 35 वर्ष. 35 वर्ष. 9 नंबरचा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणजवळ कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला? कोणत्या बेटावर? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, कुर्टे. मित्रांनो, सर्वच IMP प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्ही जर हा व्हिडिओ छान अभ्यासला ना तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा परीक्षेत नक्की होईल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सर्व प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 10 नंबरचा प्रश्न. पानपाई हे डॅश डॅश संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. जागतिक वारसा स्थळ म्हणून. तर कुणाला ओळखले जाते? ऑप्शन करेक्ट आहे 4 नंबरचं, रोमन यांना ओळखले जाते. रोमन. 11 नंबरचा प्रश्न. वसईचा तह कोणाकोणात झाला होता? वसईचा तह. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2,
दुसरा बाजीराव आणि इंग्रज या दोघांमध्ये झाला होता बघा. दुसरा बाजीराव आणि इंग्रज या दोघांमध्ये वसईचा तह झाला होता. तर ऑप्शन नंबर 2. 12 नंबरचा प्रश्न बघा. 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडले होते? पंचशील तत्वे IMP प्रश्न आहे मित्रांनो. जवळपास सर्वच IMP प्रश्न आहे, त्यामुळे काळजीपूर्वक सर्व प्रश्न अभ्यासा. तर पंचशील तत्वे कोणी मांडले होते? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन नंबर 2. 13 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे. तर कोणते शहर ओलान नदीकाठी वसले आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, मिलान. ऑप्शन नंबर 3. 14 नंबरचा प्रश्न बघा. गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा कोणी बांधला होता? बुलंद दरवाजा कोणी बांधला? बघा, बुलंद दरवाजा कोणी बांधला हे ऐकलं कीच आपल्याला उत्तर आलं पाहिजे. करेक्ट उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 2, अकबराने बुलंद दरवाजा बांधला होता. 15 नंबरचा प्रश्न. यमुना पर्यटन मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, पहिल्या कादंबरीचे यमुना पर्यटनचे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, बाबा पद्मनजी. आणि हा प्रश्न मराठीत सुद्धा येऊ शकतो. 16 नंबरचा प्रश्न. 16व्या शतकाच्या उत्तरार्ध जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली कारण की करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, धर्मगुरूचे कर्मकांड स्त्रोत. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 17 नंबरचा प्रश्न. भारतात परतीचा मान्सून काळ कोणता आहे? परतीचा मान्सून काळ. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ऑक्टोबर ते नोव्हेंबर. 18 नंबरचा प्रश्न. देवप्रयाग जवळ भागीरथ नदी कोणत्या नदीला येऊन मिळते? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अलकनंदा. 19वा प्रश्न बघा. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? सरलष्कर. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, शहाजी राजे. 20 नंबरचा प्रश्न. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दीर्घिका. 21 नंबरचा प्रश्न बघा. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीतील डॅश डॅश लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. तर कोणता मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, सुमेरियन. 22 नंबरचा प्रश्न. 24 ऑक्टोबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 24 ऑक्टोबर. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, संयुक्त राष्ट्र दिन म्हणून 24 ऑक्टोबर म्हणून साजरा केला जातो. आता 2 नंबरचं बघा. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर 8 मार्चला साजरा केला जातो. पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जूनला साजरा केला जातो. त्यानंतर बघा, जागतिक शांतता दिन हा कधी साजरा केला जातो? तर 21 सप्टेंबरला साजरा केला जातो. तर या ठिकाणी 3 प्रश्न तुमचे क्लिअर होत आहेत. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 23 नंबरचा प्रश्न. अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरी गाथा हे ग्रंथ डॅश डॅश काळातील आहेत. कोणत्या काळातील आहेत ही तिन्ही पण ग्रंथ? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मौर्या या काळातील आहेत. 24 नंबरचा प्रश्न. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय. तर सर्वोच्च संस्था आहे ऑप्शन नंबर 1, संसद. ऑप्शन नंबर 1. 25 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात? तर कमीत कमी किती होतात? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अधिवेशन वर्षातून होतात. बघा, सर्वच IMP प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. 26 नंबरचा प्रश्न. एशियाटिक सोसायटीची स्थापना डॅश डॅश शहरात करण्यात आली. तर कोणत्या शहरात करण्यात आली? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कोलकाता या ठिकाणी. 27 नंबरचा प्रश्न बघा. अंबाला ही शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारे शहर असल्याने त्याला डॅश डॅश शहर असे म्हणतात. तर खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे मित्रांनो. परीक्षेत येऊ शकतो, 100% नाही पण 99% हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे
बघा त्या शहराला काय म्हणतात, तर त्या शहराला करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 विज्ञान शहर असं म्हटलं जातं. अंबाला ही शास्त्रीय उपकरणाची निर्मिती. 28 नंबरचा प्रश्न बघा, किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेले सर्वात उथळ भाग तर सर्वात उथळ भाग कोणता आहे? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भूखंड मंच. बघा यामध्ये बरंच कन्फ्युजन आपल्याला निर्माण होतं, त्यामुळे एक्झॅक्ट उत्तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 29 नंबरचा प्रश्न बघा, 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली? पंडिता रमाबाई यांनी 1989 मध्ये. आता बघा ऑप्शन जर बघितले तर सर्व ऑप्शन आपले आहेत कन्फ्युजन करणारे आहेत. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मुक्ती मिशन. आणि जर ऑप्शन बघितले आपण भक्ती मिशन, युक्ती मिशन, शक्ती मिशन आणि मुक्ती मिशन, तर हे सर्व कन्फ्यूज करणारे आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली, तर मुक्ती मिशन. पंडिता रमाबाई म्हणलं की मुक्ती असं लक्षात ठेवा, मुक्ती मिशन त्यांनी स्थापना केली आहे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 30 नंबरचा प्रश्न, पंचायत राजचा डॅश डॅश हा पायाभूत घटक आहे. तर पायाभूत घटक पंचायत राजचा आहे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 समिती ग्रामपंचायत हा पंचायत समितीचा पायाभूत घटक आहे. ऑप्शन नंबर 4. 31 नंबरचा प्रश्न, डॅश डॅश हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. तर बघा ह्या ऑप्शनमधून करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ग्रीकलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. 32 नंबरचा प्रश्न, भारतीय संसदेच्या सरनाम्यातील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरागत मिळत नाही. तर बघा सरनाम्यातील कोणत्या शब्दाचा अर्थ आहे? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गणराज्य. ऑप्शन नंबर 1. 33 नंबरचा प्रश्न, पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढवावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. हा प्रमुख उद्देश आहे पंचायती राज्य व्यवस्थेचा. 34 नंबरचा प्रश्न, केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला टिंबटिंब डॅश डॅश असे म्हणतात. केवळ पावसाच्या पाण्यावर. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जिरायती शेती म्हणतात केवळ पावसाच्या पाण्यावर शेती करणाऱ्या शेतीला. 35 नंबरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश भारतामधील कोणता आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राजस्थान हे प्रसिद्ध आहे लोकर उत्पादन करण्यासाठी. 36 नंबरचा प्रश्न, शिवरायांनी खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले? तर कोणाला दिले? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 तोरणा. 37 नंबरचा प्रश्न, उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांगा. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 विंध्य. 38 नंबरचा प्रश्न, छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 झारखंड. 39वा प्रश्न बघा, खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? जास्तीत जास्त. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 7 मिनिटे 20 सेकंद. 40 नंबरचा प्रश्न, तोरणा किल्ला टिंबटिंब डॅश डॅश खोऱ्यात आहे. कोणत्या खोऱ्यामध्ये आहे तोरणा किल्ला? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कानद या खोऱ्यामध्ये आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे मित्रांनो. भाग 2 परिसर अभ्यासावरील आता आपण पुढील प्रश्न पाहूया. यामध्ये 1 नंबरचा प्रश्न बघा, इजिप्तमधील सिनाई पर्वत रांगेत डॅश डॅश सर्वात उंच शिखर आहे. तर सर्वात उंच शिखर इजिप्तमधील विचारलंय त्यांनी. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 माउंट कॅटरीन. 2 नंबरचा प्रश्न, कला, साहित्य आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असलेला विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट कोण आहे? तर प्रसिद्ध सम्राट आहे, करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 देवराय दुसरा.
देवराय दुसरा. 3 नंबरचा प्रश्न, शाळा व महाविद्यालयातील प्रवेश संदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, समानतेच्या अधिकाराचे. 4 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र चालू केले? तर कोणत्या समाजसुधारकाने केले? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर. 5 नंबरचा प्रश्न, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, भूकंप नाभी. भूकंप नाभी. 6 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी डॅश डॅश आहे. तर कोणता कालावधी आहे? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ऑक्टोबर ते मार्च. ऑक्टोबर ते मार्च. 7 नंबरचा प्रश्न, वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? तर करेक्ट उत्तर आहे, कोणता महिना आहे मित्रांनो? आला असेल उत्तर आतापर्यंत. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, एप्रिल ते मे. एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये. 8 नंबरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला आहे? तर IMP प्रश्न आहे, नक्कीच विचारू शकतात मित्रांनो परीक्षेमध्ये, त्यामुळे काळजीपूर्वक अभ्यासा. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, बुद्ध आणि त्यांचा धर्म. बुद्ध आणि त्यांचा धर्म. 9 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संतांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला? IMP प्रश्न आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या संतांनी बघा महाराष्ट्रभर संचार केला? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, संत नामदेव. संत नामदेव. 10 नंबरचा प्रश्न बघा, अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखायची बघा इथं. अयोग्य जर जोडी ओळखायची तर बरोबर पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये पहिली जर जोडी बघितली आपण संत नामदेव आणि नरसी, हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरी जर बघितली आपण संत ज्ञानेश्वर आपेगाव, तर बरोबर आहे. त्यानंतर संत एकनाथ आणि जांब, तर हे मात्र चुकीचं आहे. जांब नाही इथं, तर काय आहे? पैठण आहे. काय आहे? पैठण. तर ही करेक्ट झालं असतं. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ही जोडी काय तर चुकीची आहे. 11 नंबरचा प्रश्न बघा, विद्येचे माहेरघर असलेल्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे. बघा, विद्येचे माहेरघर IT हब कुणाला म्हटलं जातं? आपण सहज बोललो जातो विद्येचे माहेरघर. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पुणे. पुणेला विद्येचे माहेरघर IT असं म्हटलं जातं. 12 नंबरचा प्रश्न, माजुली नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर कोणत्या नदीच्या पात्रात आहे? IMP प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत येऊ शकतो. कोणत्या आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ब्रह्मपुत्र नदी. ब्रह्मपुत्र नदी. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय, हेल्पफुल वाटतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र झालंच पाहिजे मित्रांनो. 13 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहरातून कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे? तर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध कोणती नदी बघा, कुठे कोणतं प्रसिद्ध आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, शिप्रा नदी. शिप्रा नदी ही काय तर प्रसिद्ध आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा, अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. तर कोणत्या बेटावर आहे? तर हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे काळजीपूर्वक याचं उत्तर बघा. कोणत्या बेटावर आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, बॅरन बेट. बॅरन बेट हे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 15 नंबरचा प्रश्न, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साह्याने कोणती दिशा दर्शवली जाते? बाणाच्या दिशेने. तर कोणती दिशा दर्शवली जाते? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, उत्तर. उत्तर ही दिशा दाखवली जाते. 16 नंबरचा प्रश्न, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचा कोळसा आढळतो. कोणता कोळसा आढळतो? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, बिटुमिनस. बिटुमिनस हा कोळसा आढळतो. ऑप्शन नंबर 1. 17 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे? कोणत्या किल्ल्यावर? आता बघा इथं तोरणजाई देवीचे मंदिर, तर तोरणजाई म्हणजेच तोरणा किल्ला. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, तोरणा किल्ला. या किल्ल्यावर हे मंदिर आहे.
18 नंबरचा प्रश्न, डॅश डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखले जाते. ऑपरेशन पोलो तर कोणत्या सांकेतिक नावाने ओळखले जाते? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हैदराबाद. हैदराबाद. 19वा प्रश्न बघा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? केंद्र नाही असं विचारले बघा. तर कोणत्या ठिकाणी नाहीये? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अलिबाग. अलिबाग या ठिकाणी संशोधन केंद्र नाही. ह्या तिन्ही ठिकाणी आहे. ओके, तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 20 नंबरचा प्रश्न बघा, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आशेचे बुशीर यांचा शोध कुणी लावला? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बार्थोलोम्यू डायस. बार्थोलोम्यू डायस. तर मित्रांनो, आजचा सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयावरील प्रश्नसंच तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आजच्या उपयुक्त TET, CTET, TIT व शिक्षक भरतींच्या तयारीसाठी हिरा अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.